व्लॉग्स जरा उशिरा येत आहे त्यासाठी सॉरी, कारण थोडीशी बिझी होते त्यामुळे व्लॉग काही मी अपलोड केले नाही. आणि आज आहे माझा हा आहे माझा डे 1 प्रयागराजमध्ये. आम्ही निघालो आहे संगमचं दर्शन घेण्यासाठी, त्रिवेणी संगमचं. सो जाण्याआधी मी रस्त्यातच मस्त म्हटलं एक चहा घेऊ, पण चहा इतका पांचट की मी एक सिप घेतला आणि लगेच फेकून दिला. आणि स्पेशल चहा मागवला होता तरीही पण असा पांचट. मस्त संगम रोडला लागलो आणि जाता क्षणी आपल्याला समजून आलं की हां, काही महिन्यापूर्वी इथे महाकुंभ होऊन गेला आहे. तर ते रोड त्यांनी जे डेकोरेशन्स म्हणजे वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे जे लावल्या आहेत खूप छान दिसत होत्या. संगमला पोहोचलो आणि पहिले बोटीत बसून चाललो होतो संगमचं दर्शन घेण्यासाठी. आणि छान छान पक्षी आहेत ज्यांना आपण खायला टाकलं की ते आपल्या हातावर येऊन बसतात किंवा खूप छान असं त्यांचं ते फूड एन्जॉय करतात. इथे म्हणतात की गंगा, यमुना, सरस्वती अशा 3 नद्यांचे मिलन झालेत, पण सरस्वती नदी इथं अदृश्य झाली असे इथले लोक म्हणतात. ते माहीत नाही का, पण गंगा आणि यमुना ह्या 2 नदी मात्र परफेक्टली कळून येतात. जी प्रवाह चालू आहे ती म्हणजे गंगा आणि जी शांत आहे ती म्हणजे यमुना. तर अशा प्रकारे इथले छान असं दर्शन झालं आणि इथे पण आज भयंकर गर्दी पण होती. त्यानंतर आम्ही तिथून पोहोचलो होतो बडी हनुमानजी या मंदिरमध्ये. आणि नेमकी आज शनिवार असल्यामुळे तिथे पण खूप जास्त गर्दी होती. तरी पण ह्या सगळ्या गर्दीमध्ये दर्शन पण छान झालं आणि मी जरा व्हिडिओ घ्यायचा पण प्रयत्न केला. कारण हे आहेत लेटे हनुमानजी, जे फक्त भद्रा मारुती आणि इथे असं 2 ठिकाणी असतात असे म्हणतात. छान असं दर्शन वगैरे झालं आणि मंदिराच्या बाहेर आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.